तर शेतकरी मित्रांनो, आज आपण करणार आहे स्टार डेल्टा मोटर स्टार्टरची ऑटो स्विच जोडणी। तर हा बघा, मी 3 पेज काढून ठेवलेले आहेत सिक्युरिटीसाठी, कारण की आपले इकडे तिकडे हात लागू शकते। आणि हा आमचा ऑटो स्विच आहे गॅलेक्स नावाचा, आणि याची आपण आज जोडणी करणार आहोत। त्याच्यासाठी जोडणी केलेली मी पण तुम्हाला समजून सांगणार आहे। तर काही शेतकरी मित्रांना जोडणी येत नाहीये, काहीला येते। प्रत्येक वेळेला वायरमन बोलवणे शक्य होत नसतं, त्याच्यामुळे ती आज मी तुम्हाला याची सोप्या पद्धतीने वायरिंग सांगणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया, वेळ नाही घालत मी। चला, तर मी हे साईडला काढतो। हे बघा, एलटीचं स्टार्टर आहे, स्टार्टर एलटीचं आहे, आणि ऑटो स्विच हा गॅलेक्सचा आहे। तर आपण बघू, हा स्टार डेल्टा स्टार्टर आहे। 10 HP ची मोटर आहे आमची, त्यासाठी आम्ही हा वापरलेला आहे एलटीचा। आणि हा ऑटो स्विच आहे। कमीत कमी आमचं अंतर चालू करायला म्हणलं तर 2 किलोमीटरचं आहे, त्याच्यामुळे आम्ही ऑटो स्विच टाकलेला आहे। आणि बघू आपण याची जोडणी कशी करायची। तर हा मोटरला कनेक्शन गेलेला आहे, हा पण मोटरला कनेक्शन गेलेला आहे। 3 6 याचं वरून हा लाईव्ह आलेला आहे। हे बघा, हे इथं लाईव्ह आलेलं आहे वरून, हे एक आणि हे RYB। तर आपण स्टार्टरचे हे बघा, तर स्टार्टरचे हे 3 वायर आहेत, RY आणि ग्रीन आहे, रेड ब्लू आणि ग्रीन आहे। आणि हे स्टार्टरसाठी येतं 2 काळे आणि 2 पांढरे येतं। तर आपण याची जोडणी करणार आहेत। तर हे 3 जर वायर आहेत ना, हे RY आणि हे ग्रीन, तर हे आपण RYB म्हणजे हे लाईव्ह साठी येतं, ऑटोला इन येतं, म्हणजे आतमध्ये पाठवण्यासाठी। तर हे 3 आपण इथं जोडलेलं आहे। हे बघा, ब्लू, रेड आणि म्हणजे ब्लू, रेड आणि ग्रीन आहे। तर हे आपले हे डायरेक्ट म्हणजे याला लाईनला जोडलेले येतं 3। आणि इथं हे 2 काळे येतं, हे बघा 2 काळे आणि 2 पांढरे आहेत ना। तर हे बघा, हे आतमध्ये घेतलेले आहेत मी इथं स्टार्टरमध्ये आतमध्ये घेतलेले आहेत मी स्टार्टरच्या। हे बघा, इथून आतमध्ये घेतलेले आहेत। तर इथं एक लिंक असते, म्हणजे इथून ते इथपर्यंत एक वायर असतो, हा इथून ते इथपर्यंत वायर असतो। आणि हे बघा, हे 95 नंबर दिसत असेल का नाही, जरा फोकस करतो। हे बघा, 96 95 आणि इकडे 93 आणि 94 आहे। तर 95 ते 94 एक लिंक असते, ती लिंक आपण काढून टाकायची आहे। इथून ते इथपर्यंतची लिंक काढून टाकायची आहे। आणि इथून एक ऑटोचे 2 काळे आणि 2 पांढरे असतात ना, त्यातला एक काळा, हे बघा इथं दाखवतो मी, एक काळा आणि एक पांढरा एकत्र करायचा आहे, आणि तो 94 ला जोडायचा आहे। हे बघा, 94 ला तो जोडायचा आहे, आणि एक पांढरा 93 ला जोडायचा आहे। हे बघा, 93 ला जोडायचा आहे, आणि एक जो काळा उरलेला असेल ना, तो 95 ला जोडायचा आहे। ही जोडणी झाल्यास नंतर आपण 3 लाईव्ह दिलेले आहेत, आणि इथं एक काळा एक पांढरा 94 ला, एक पांढरा 93 ला, आणि एक काळा हा 95 ला असतो। काही स्टार्टरचे वायर वेगळे असते, म्हणजे आपले ऑटो स्विचचे वायर वेगळे असते। तर त्याला काहीला 3 वायर येतील, तर काहीला 4 येते। तर आपण 4 याची वायरिंग केलेली, 3 याची सांगतो मी। 3 याची पुढच्या व्हिडिओमध्ये मी दुसरा नवीन व्हिडिओ बनवीन, तर आपण 3 याची बी वायरिंग घेऊया। तर हे बघा, कोणते बी कलर असू शकते। तर याला काळा आणि एक पांढरा कलरचे येतं, 2 काळे 2 पांढरे। तर आपण एक काळा आणि एक पांढरा एकत्र केलेला आहे, तो 94 ला दिलेला आहे। यांची लिंक काढून बरं का, लिंक काढायची आणि बाजूला ठेवायची। आणि एक काळा आहे तो 95 ला दिलेला आहे, आणि एक 93 ला दिलेला आहे, लक्षात घ्या।
आणि 3 लाईव्ह दिलेले आहेत RYB. हे बघा लाईव्ह दिलेले इथं आणि 3 इथं जोडलेले इथं. तर आणि जर आपल्याला लाईन फॉल्ट, हे बघा इथं लाईन फॉल्ट, मोटर ऑन, पॉवर ऑन आणि स्टार्टर मोड. तर आपण जर लाईन फॉल्ट जर जोडल्यानंतर जर दाखवलं तर हे लाईव्ह जर कनेक्शन दिलेलं आहे ना त्याचे 2 वायर फक्त अलट पलट करायची, इकडे तिकडे करायची. काहीला इथं लाईन फॉल्ट असू शकते, काहीला सिंगल फेज असू शकते ऑटो स्विच वरती. तर तेवढं करायचंय. काय नाही मित्रांनो, एवढं सोपं आहे सिस्टीम. फक्त थोडेसे जर याच्यात जर थोडंसं डोकं जर घातलं ना, डोकं म्हणजे हे डोकं घालायच नाही याच्यात, पण जर थोडंसं जर समजून जर घेतलं ना तर जोडणी होऊ शकते. काहीला याच्यात जर 2 हिरवे असू शकते, 2 काळे असू शकतात काही ऑटोला. तर आपण ते थोडंसं समजून घ्यायचंय. एक काळा आणि एक पांढरा, अर्थात जर दुसरा एक जर काळा असन एक पांढरा हिरवा असन तर तो एकत्र करायचा आहे. आणि एक पांढरा इथं जोडायचा आहे 93ला. 93 हा नंबर आहे बघा, स्टार्टरच्या मागे जर नंबर दिलेला आहे ना ते नंबर दिलेले इथं. हे बघा इथं 96, 95, 93, 94. तर असे नंबर येतं, ते बघून घ्या. काहीला P2, P3 स्टार्टरच्या आपल्या ते ऑटोच्या स्विच वरती एक जर इथं तक्का येत असतो तर ते मी दाखवू शकत नाही. आमचं दुसरं मोटरचा स्टार्टर आहे ना, तो बघा इथं स्टार्टर आहे. मी त्याचं तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये वायरिंग सांगेन दुसऱ्या ऑटो स्विचची, तर ते बघू शकता. आणि 10 HP मोटरचे स्टार डेल्टा स्टार्टर आहे, याची तुम्हाला मी वायरिंग सांगवलेली आहे. तर बघा थोडी समजून घ्या. आणि जर नाहीच कळलं मला कमेंट करा, मी तुम्हाला याचा स्क्रॅच डायग्राम सकट सांगेन. तर मी डायग्राम सकट तुम्हाला सांगून याच्यातच ह्या व्हिडिओमध्ये डायग्राम दाखवून तुम्हाला वाटलंच तर. नाही जर काय आलं तर मला कमेंट करा, मी तुम्हाला याची डायग्राम तुम्हाला पाठवून नंबर देऊन. ओके मित्रांनो, तर मी इथं फ्युजा काढून ठेवल्या होत्या सेफ्टीसाठी. तुम्ही बी तशा फ्युजा काढूनच काम करा. कसं आहे लाईटचं काम आहे, झालं पाहिजे चांगलं. आणि काहीला जर 3 जर वायर असतील ना तर 3 वायर मधला जर काळा, पांढरा आणि एक हिरवा वायर असतो, तो हिरवा वायर इथं लावायचा आहे मित्रांनो. हे बघा हिरवा वायर इथं लावायचा आहे, पांढरा वायर इथंच राहून द्यायचा आहे आणि काळा वायर इकडे लावायचा आहे. जर उलट जर झालं तर काळा वायर इकडे घ्यायचा फक्त आणि पांढरा वायर इकडे टाकायचा आहे. तर मित्रांनो ही वायरिंग आहे ह्या ऑटो स्विचची. तुम्हाला दुसऱ्या ऑटो स्विचची सकट वायरिंग सांगेन मी, तर मला कमेंट करा, नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेन. तर गावाकडची वाटचाल हा आपला चॅनल आहे. तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. म्हणजे कसं मी जर व्हिडिओ टाकला, मी शेतीविषयी भरपूर चांगले असे व्हिडिओ टाकतो. आणि व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका. हे बघा मित्रांनो, तुम्हाला मी स्टार्टर ऑन करायचं राहूनच गेलो. तर मी बघा स्टार्टर ऑन करतोय. हे बघा फ्युजा टाकतो मी एकदा. मग कसं तर तुम्ही डबल कमेंट करताना स्टार्टर ऑन करून नाही दाखवलं, त्यामुळे मी स्टार्टर तुम्हाला ऑन करून दाखवतो. थोडासा व्हिडिओ लांब का आहे ना, स्टार्टर ऑन करून दाखवतो. हे बघा अजून याच्यात काहीच दाखवलं नाही. आता हे फ्यूज टाकल्यास नंतर हे बघा ते पॉवर ऑन दाखवलेलं आहे, म्हणजे स्टार्टर ऑन होणार आहे. तर याचा टाइम आहे कमीत कमी 1 मिनिटाचा आहे. तर आपल्याला 1 मिनिट वेळ लागणार आहे. मी थोडासा व्हिडिओ फास्ट करतो. सॉरी मित्रांनो, मी ऑटो स्विच टाकायचं विसरूनच गेलो. हा ऑटो स्विच आहे खाली, तो ऑन करायचा विसरूनच गेलो. तो मी परत एकदा तुम्हाला दाखवतो. तिथं मोटर ऑन दाखवून लगेच तो ग्रीन बल्ब लागला का लगेच मोटर ऑन दाखवून स्टार्टर इकडं स्टार वरती चालू होईल, नंतर मग डेल्टा वरती पडेल. म्हणजे अगोदर 2 कडीचे उठते, हे 2 इथं एक आणि हे एक उठल, नंतर मग हे 2 उठते मेन. हे बघा मोटर चालू झालेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ओके.